नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. अंमळनेर धुळे महामार्गावर मंगरुळ गावाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकाकूळ पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास मंगरुळ गावाजवळील हॉटेल वृंदावन समोर हा भीषण तिहेरी अपघात घडला. एका मोटरसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेली ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीवरील दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल आणि एसटी बस अंमळनेरकडून धुळेकडे जात होत्या. त्याच वेळी धुळ्याकडून अंमळनेरच्या दिशेने येणारी एक कार भरधाव वेगात येत होती. काही क्षणातच कारचा ताबा सुटला आणि मोटरसायकल तसेच एसटी बसला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कार मधील 5 प्रवाशांनीही घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे हे सर्वजण गुजरात मधील व्यारा येथील रहिवासी असून अंमळनेर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. आनंदाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबावर नेत्याने काळाचा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. या दुर्घटनेतील एक हृदयस्पर्श बाब म्हणजे अपघातग्रस्त कारमध्ये एक लहान मुलगा अडकून पडला होता. कारचा चुराडा झाल्यामुळे त्याला बाहेर काढणं कठीण झालं होतं. मात्र गावकरी, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून त्या चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यामुळे या दुःखद घटनेत एक दिलासादायक बाब समोर आली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास अंमळनेर पोलीस करत आहेत. मित्रांनो, अशा अपघातीच्या घटना पुन्हा एकदा वेग मर्यादा, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित वाहन चालवण्याचं महत्व अधोरेखित करतात. काही क्षणाचा निष्काळजीपणा अनेक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमाचा काटेकोर पालन करा. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आरोग्य दूत न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, पाचोरा. धन्यवाद.